नमस्कार, मी अनिल दुबदळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. चंदगड पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माणगाव गणातून निवडून आलेले विलास नाईक व हेरे गणातून निवडून आलेल्या संज्योती मळवीकर यांची उपसभापती पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार राजेश चव्हाण यांनी या निवडी जाहीर केल्या. गट विकास अधिकारी ऋषाली जाधव प्रमुख उपस्थित होत्या. 4 वर्षानंतर पंचायत समितीचे नवे सभागृह अस्तित्वात आले आहे. मंगळवारी सभापती उपसभापती निवडी होत्या. सकाळी अर्ज भरण्याच्या विहित वेळेत सभापती पदासाठी विलास नाईक तर उपसभापती पदासाठी संज्योती मळवीकर यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्यामुळे नाईक व मळवीकर यांनी बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी राजेश चव्हाण यांनी जाहीर केलं. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती नूतन सदस्य व पदाधिकाऱ्यांचा प्रशासन व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या निवड प्रक्रियेत पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेनके, मधुकर आंबेवाडकर, प्रेमा हुलजी, रवींद्र बांदिवडेकर, मनस्विनी कांबळे आणि सुवर्णा कुंभार यांनी सहभाग नोंदवला. यावेळी नूतन सभापती विलास नाईक म्हणाले, विकासात कधीही कमी पडणार नाही. सभापती पदावर विराजमान झाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. गट तट बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. प्रत्येक तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम करणार आहे. उपसभापती संज्योती मळवीकर म्हणाल्या, उपसभापती पदासाठी नेते मंडळींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला मी पात्र ठरवेन. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. केवळ बोलण्यापेक्षा कृतीतून काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. माझ्या पाठीमागे ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांचं नेतृत्व माझ्या पाठीमागे आहे. भाजपचे गटनेते रवींद्र बांदिवडेकर म्हणाले, चांगल्या कामासाठी विकासासाठी आम्ही विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. काम करत असून चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही. यावेळी आमदार राजेश पाटील, सुखदेव शहापूरकर, विठोबा गावडे, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती भरमाना गावडे यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भिकू गावडे, चंदगडचे नगरसेवक संजय चंदगडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगन, शिवसेनेचे प्रभाकर खांडेकर, विलास पाटील, जिल्हा परिषद सदस्य विद्या पाटील व रचना गावडे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी ना नाईक, ब्लॅक पॅथर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीमती दाते मॅडम त्यांना विनंती आहे. मी कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा श्रीमती दाते मॅडमांना विनंती करतो. दाते मॅडम यांच्या शुभ हस्ते प्रेमा हुलजी मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होईल. चंदगडचं ग्रामदैवत गवळताला वंदन करून आज प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करून ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये उपस्थित आहात, ते पंचायत समितीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या नूतन सभापती आणि उपसभापती आणि पंचायत समिती ही जी काय आपली संस्कृती आहे, वारकरी संप्रदाय असेल, सर्व राजकीय मंडळी असतील, गट तट विसरून मला वाटतं इथून पुढच्या कार्यकाळामध्ये या पंचायत समितीचा कारभार चालावा
आणि सर्वसामान्य जनतेला तुम्ही न्याय द्यावा. या निमित्तानं आज इथं पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं सुद्धा, कारण का चांगले अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत. जरी वयानं कमी असतील पण आज इथं प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्याला गट विस्तार अधिकारी म्हणून वृषाली यादव असतील, आपले गट शिक्षण अधिकारी वैभव पाटील असतील किंवा इतर सर्व विभागाचे अधिकारी, या सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांचे प्रश्न सोडवायचे आहेत. अधिकार हा आपला अधिकाऱ्यांच्यावरती गाजवण्यासाठी नसतो, पण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून तो सोडवण्यासाठी असतो. ज्या पदावर तुम्ही आज विराजमान झालेला आहात त्यामध्ये आपल्यामध्ये सुद्धा सुसंस्कृतपणा असणं, त्या सर्व अधिकाऱ्यांना समजून घेऊन कामकाज करणं, आलेल्या सर्व निवडीमध्ये सुद्धा त्यांनी दाखवून दिलं की राजकारणाच्या पलीकडे सुद्धा हा चंदगड तालुका उभं राहू शकतो. आणि 8-0 म्हणून सभापती आणि उपसभापती निवड सुद्धा त्यांनी एक मुखानं केली. या निमित्तानं माझ्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्यांना विनंती राहील, जे 3 सदस्य आपल्या विरोधात जरी निवडून आले असले ते या पंचायत समितीच्या सभागृहाचे सदस्य आहेत, त्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना विश्वासात घेऊन या पंचायत समितीचा कारभार सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि गरीबातल्या गरीब माणसापर्यंत ज्या जिल्हा परिषदच्या योजना असतील, केंद्र शासनाच्या असो, राज्य सरकारच्या असो किंवा पंचायत समितीच्या योजना असतील, त्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला ह्या 8 सदस्यांना करावं लागणार आहे. दिलेला शब्द पाळणारा नेता आणि प्रशासनावर जी पकड होती त्यांचे आदर्श घेऊन आज सुद्धा मी असेल किंवा माझे सर्व सहकारी असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील, आम्ही त्यांच्या पाऊल वाटेवर चालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलेलो आहोत. आणि त्यामुळं एवढ्या बहुसंख्य उपस्थित राहिलेले सर्व ग्रामस्थ, सर्वांना नमस्कार. आजचा एन्जॉयटी प्रशासक एक 4 वर्ष झालं प्रशासकच होते. 4 वर्षानंतर निवडणुका होऊन प्रशासनाची 2 चाकं म्हणजे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पदाधिकारी या दोघांच्या सहकार्याने तालुक्याचा कसा विकास करता येईल यासाठी या 1 महिन्यात प्रोसेस झाली. आता आपली निवड झालेली आहे. माझे सर्व सदस्य, सभापती महोदय, उपसभापती मॅडम आहेत, सर्व सदस्य तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य यांना विनंती राहील की आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळावं. आमच्यापेक्षा तालुक्याची जात स्थानिक पातळीवर